फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. कसे आहात सर्व? आजपासून मी आपल्या चॅनलवर एक नवीन सुरुवात करत आहे. त्यासाठी हा माझा पहिला व्लॉग. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला विविध प्रकारचे व्लॉग, रेसिपीज, ट्रॅव्हल आणि रोजच्या जीवनातील मजेदार अनुभव पाहायला मिळतील. आजचा व्लॉग खास आहे कारण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अलिबागमधील छान सुंदर अशा रिसॉर्टमध्ये. या व्लॉगमध्ये तुम्हाला रिसॉर्टचा सुंदर परिसर, तिथलं खास फूड आणि इतर गोष्टी पाहायला मिळतील ज्या तुम्हाला तुमच्या ट्रिपसाठी उपयोगी येतील. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला तर प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात प्रवासाला. तर आमच्या प्रवासाची सुरुवात झाली पनवेल बस डेपोपासून. आम्ही खूप एक्सायटेड होतो या ट्रिपसाठी कारण हर्षू झाल्यापासून ही आमची पहिलीच ट्रिप होती. आम्हाला सोडवायला मम्मी पप्पाही आले होते. वीकेंड असल्यामुळे डेपोला खूप गर्दी होती. अलिबागला जाण्यासाठी पनवेल बस डेपोला एक विशेष काउंटर आहे. तिथून अलिबागसाठी दर अर्ध्या तासाने AC, नॉन AC बस सेवा उपलब्ध आहे. पनवेल ते अलिबाग हे 2 ते 2.5 तासाचं अंतर आहे. पण नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते आणि दोन्ही बाजूनी दिसणारे झाडे, निसर्ग यामध्ये वेळ कसा गेला हे समजलंच नाही. आणि काही वेळेतच आम्ही अलिबागला पोहोचलो. अलिबाग बस स्टँड शेजारीच असलेल्या रिक्षा स्टँडवरून आम्ही रिसॉर्टला जाण्यासाठी रिक्षा केला. स्वच्छ रस्ते, दोन्ही बाजूंनी झाडे लावून सुशोभित केलेले. हर्षूला रिक्षाने प्रवास करायला खूप आवडतं, त्यामुळे तो खूप खुश होता. जसजसा रिक्षा पुढे जात होता तसतसे दोन्ही बाजूला उंच उंच नारळाचे झाडं, इतर फळाफुलांचे झाडं त्या वाटेचं सौंदर्य खुलवत होते. आजूबाजूला खाण्यापिण्याचे खूप सारे छोटे छोटे हॉटेल दिसत होते. छोटे छोटे होमस्टे, खानावळी, बाजार सगळं काही जवळच उपलब्ध आहे. अशा प्रकारे आम्ही अलिबाग बस स्टँडहून अर्ध्या तासात रिसॉर्टला पोहोचलो. आमच्या रिसॉर्टचं नाव आहे कॅशोरीना रिसॉर्ट. रिसॉर्टच्या एंट्रन्सलाच पार्किंगची व्यवस्था आहे. रिसॉर्टमध्ये एंट्री करताच पहिल्यांदा आपल्याला कॅन्टीन एरिया लागतो. तुम्ही पाहू शकता प्रशस्त असा कॅन्टीन एरिया आहे आणि तिथेच बाजूला रिसेप्शन एरिया आहे. तिथे आम्ही सर्व फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्या आणि आमच्या रूमकडे आम्ही निघालो. ह्या रिसॉर्टमध्ये 5 प्रकारच्या रूम्स आहेत आणि कॉटेजेस आहेत. आम्ही कपल रूम घेतला होता. रिसॉर्टचा स्टाफ देखील खूप हेल्पफुल आहे. आपल्याजवळ असलेलं लगेज ते स्वतः रूममध्ये पोहोचवतात. अशा प्रकारे आम्ही रूमवर पोहोचलो. फ्रेश झालो. हर्षू पण थोडा मस्तीच्या मूडमध्ये होता. मग त्याच्याबरोबर खेळलो आणि जेवायला गेलो. जेवून आल्यावर हर्षूला झोपून आपल्या रूम टूरला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता रूम किती प्रशस्त आहे. बेड शेजारीच एक कपाट देखील होतं. त्यामध्ये आपण सामान स्टोअर करू शकतो. एंटरटेनमेंटसाठी TV सुद्धा होता. तुम्ही पाहू शकता त्या छोट्या टेबलवर एक इलेक्ट्रिक केटलसुद्धा आहे आणि टी बॅग्स आहेत. कॉम्प्लिमेंटरी म्हणून शॅम्पू, बाथ जेलसुद्धा दिलं होतं. आता पाहूया बाथरूम. बाथरूममध्ये वेस्टर्न स्टाईल टॉयलेट होतं. आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी बाथरूममध्ये उपलब्ध होत्या. गरम पाण्यासाठी गिझरसुद्धा होता. रूममध्ये दोन्ही बाजूला खिडक्या होत्या, त्यामुळे रूममध्ये हवा तेवढा प्रकाश होता. ही खिडकी रूमच्या मागच्या बाजूची आहे. तिथून खूप सारी झाडे दिसतात. सकाळी खूप पक्ष्यांचा आवाज यायचा ह्या बाजूने. रूमच्या पुढच्या बाजूची ही खिडकी आहे. इथून पूल व्ह्यू होता. खूप फ्रेश फील आहे या रिसॉर्टचा. आता आपण पाहूयात रिसॉर्ट कसं आहे ते. कॅन्टीनच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता 2 विलाज आहेत. तुम्ही जर मोठ्या ग्रुपने इथे येताय तर हा ऑप्शन निवडू शकता. या बाजूला वुडन कॉटेजेस आहेत. कॉटेजेस दिसायला खूप सुंदर कौलारू घरांसारखे दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता कॉटेजेस आणि रूम्सच्या बाहेर बसण्यासाठी, गार्डन व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी
टेबल खुर्च्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। बाहेर आपले ओले कपडे सुकवण्यासाठी लाकडी स्टँड सुद्धा दिलेला आहे। हर्षूची छान झोप झालेली आणि तो मणीसोबत खेळत होता। कॉटेजेसच्या लाईनमध्येच एक छान गणपतीचं मंदिर आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी खूप छान सजावट केलेली आहे। समोर जे दिसत आहेत ते डिलक्स आणि सेमी डिलक्स रूम आहेत। रिसॉर्टचं अजून एक आकर्षण म्हणजे हा स्विमिंग पूल। तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल किती नीट अँड क्लीन आहे। तुम्ही दुपारच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस या स्विमिंग पूलमध्ये मस्त चिल करू शकता। हे नारळाचे झाडं, हे छान फ्रेश गार्डन मनाला खूप शांत करत होतं। खूप शांत आणि रिलॅक्सिंग वाइब्स आहेत या रिसॉर्टच्या। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा। थँक्यू, बाय बाय।